पुन्हा एकदा स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस होतोय। पवना धरण परिसरात दमदार पाऊस झालाय। एका दिवसातच पाणी पातळी 3.94% वाढली आहे। तर आज पवना धरणाची पाणी पातळी ही 28.77% पोहोचली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पुणे पिंपरी चिंचवड या परिसरात जोरदार पाऊस झालाय आणि त्याचा परिणाम 28.77% इतकी पवना धरणाची पातळी झालेली आहे। पवना धरण परिसर क्षेत्रात दमदार पाऊस झालाय आणि त्यामुळे एका दिवसातच पाणी पातळीमध्ये तब्बल 4% वाढ झाली आहे आणि त्यामुळे साधारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी पिंपरी चिंचवडकरांचा मिटलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये होत असलेला मुसळधार पाऊस आणि त्याचा फायदा हा सध्या आपल्याला धरण क्षेत्रात सुद्धा झालेल्या जोरदार पावसामध्ये रूपांतरित झालेला पाहायला मिळतोय आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे पिण्याचं पाणी हे आता व्यवस्थित मिळू शकणार आहे। मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा ही आहेच। पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये जोरदार पाऊस कोसळेल अशी अपेक्षाही आहे। पवना धरण पाणी पातळीमध्ये तब्बल 4% वाढ झालेली आहे आणि त्यामुळे 29% पाणी पातळी पोहोचलेली पाहायला मिळते। पवना धरण क्षेत्रातली ही ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली काही दृश्य आहेत, ज्यात आपण धरण पाणी पातळी कशी वाढलेली आहे ते पाहू शकतोय। आणि माहिती घेऊया, सूरज कसबे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, जोरदार पाऊस कोसळतोय, फायदाही चांगल्या पद्धतीने होतोय, अजूनही पावसाची प्रतीक्षा ही पिंपरी चिंचवडकरांना असेल। प्रज्ञा, गेल्या 24 तासांमध्ये मावळ धरण क्षेत्रामध्ये 216 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची जी पाण्याची चिंता आहे ती काही प्रमाणात मिटताना दिसते। सुरुवातीला या पवना धरण क्षेत्रामध्ये 17% इतकाच पाणी साठा होता। त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये जी पावसाची संततधार सुरू होती, त्यानंतर आता 11% या पवना धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होताना दिसते। त्यामुळे एकूणच काय तर पिंपरी चिंचवडकर असेल किंवा पुणेकर असेल त्यांच्यामध्ये या सातत्याने जे पाऊस पडतोय त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झाले। प्रज्ञा, नक्कीच। मात्र सूरज, त्याबरोबरीनं पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आता हवामान विभागाने नेमका कोणता अलर्ट हा पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी दिलेला आहे, जेणेयोगे कदाचित पुढच्या काळात चांगला पाऊस पडू शकेल आणि सर्वसामान्यांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे? प्रज्ञा, गरजेचं असेल तरच या पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडकरांनी बाहेर पडणं असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय। काल एकूणच पाहिलं गेलं तर 11.16 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली। ते गेल्या 3-4 दिवसापासून वारंवार हवामान खात्यानं पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। प्रज्ञा, नक्कीच रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा जपून राहावं, विनाकारण घराबाहेर पडू नये, सुट्ट्यांचा आनंद हा घरातनच घ्यावा असं आवाहन करण्यात येतं। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।